तर नव्या शिक्षण धोरणात तिसरी भाषा म्हणून हिंदीच अनिवार्य का करण्यात आली असा सवाल संदीप देशपांडेंनी केलाय। तर या विषयावर अभ्यास करून चर्चा व्हावी अशी अपेक्षा खासदार संजय राऊतांनी केली आहे। हिंदी ही राष्ट्रभाषा असल्यानं सर्वांना आली पाहिजे असं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय। मला असं वाटतं की स्थानिक भाषा ही अतिशय महत्त्वाची आहे आणि हिंदी ही जर आपल्या राज्यघटनेत आपण बघितलं तर जेवढ्या भाषांना रिकग्नायझेशन केंद्राने दिले त्यापैकी एक भाषा हिंदी आहे। मग तुम्ही हिंदीच भाषा कंपल्सरी का करताय? लोकांना चॉईस द्या ना, त्यांना हिंदी शिकू दे, कन्नड शिकू दे, तामिळ शिकू दे, गुजराती शिकू दे, दुसरी कुठली भाषा शिकू दे। हिंदी कंपल्सरी करण्यामागे काय उद्देश मला अजून कळलेला नाही आहे आणि ती का कंपल्सरी करावी याचं कारणही कळलेलं नाही। सक्ती नाही आहे, समजून घ्या जरा। त्या धोरणाविषयी आपण अधिक व्यापक अभ्यास करून त्याच्यावर चर्चा केली पाहिजे। एका वाक्यात उत्तर देण्याचा राष्ट्रीय शिक्षण धोरण हा विषय नाही। हे बघा, भाषा ही यासाठी केलेली की हिंदी भाषा ही राष्ट्रीय भाषा आहे। राज्यामध्ये मराठीला पहिलं प्राधान्य, नंतर सेकंडरी राष्ट्रभाषेला पहिलं दुसरं प्राधान्य असलं पाहिजे आणि तिसरं प्राधान्य जे तुम्हाला आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये लोकांची जी स्पर्धा करायची त्यावेळेला इंग्लिश आली पाहिजे। हा स्पष्ट त्याच्यामधला उद्देश आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।